आज आहे शनिवार. आज सकाळी आपण झोपेतून उठले एक कॉल आला अर्जंटली. आणि कॉल आपल्या रेग्युलर ज्याचं काम करतोय आपण त्या पार्टीचा झाला कि डोंगरे साहब किधर हो. मतलब सोया हो यार, इतने सवेरे 6 बजे कोई कॉल करता है क्या. अरे नहीं, वो काम ही अर्जंट है. म्हणलं काय आहे दादा. तर तो बोलला की तुम्हाला छत्रपती संभाजीनगरच्या एअरपोर्टला जायचं, तिथून मटेरियल उचलायचं आणि सेंद्राला कंपनी त्या ठिकाणी जायचं, खाली करायचं. भाडं सांगा. 40 80 किलोमीटरचं भाडं काय घ्यायला पाहिजे तुमच्या अंदाजानं सांगा मला, कमेंट करून नक्की सांगा. मी युट्यूबला डिस्कस करणार आहे ते. तरी पण तुम्ही MS-20 ट्रॅव्हल विथ RDM ह्या चॅनलवरती जा युट्यूबला, व्हिडिओ नक्की बघा. म्हणजे 80 किलोमीटरचं भाडं मला किती लागलंय हे मी इथं डिस्कस नाही करणार. आपल्या छत्रपती संभाजीनगरचं चॅनल आहे माझं स्वतःचं. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करत जावा मित्रांनो, कारण की आम्हाला देखील प्रोत्साहन मिळतं तुमच्यातनंच. चला निघूया छत्रपती संभाजीनगर एअरपोर्टवर ना मटेरियल देखील उचललंय. पहिल्यांदा माहित पडलं का छत्रपती संभाजीनगरच्या एअरपोर्टला देखील बाहेरनं माल येतोय. आपलं पहिलं बुकिंग होतं की ते आपण तिथनं संभाजीनगरच्या एअरपोर्टवरनं मटेरियल उचललंय. तो उचलला का रे कधी बाबा योगेश? आलंच नाही आपल्याकडं. का नाही उचललं? रेट कॉम्पिटिशन. हॅलो, रेट आणि कॉम्पिटिशन इतकं झालेलं आहे मित्रांनो प्रत्येक क्षेत्रामध्ये. योगेश बोलतो. आणि काय झालंय माहितीये का, आता तुम्हाला रियालिटी सांगतो ट्रान्सपोर्ट लाईन मधली, का जे नवीन गाडी घेतात 6 महिने जरी गाडी चालवली ना तर त्यांना असं वाटतं की आम्ही स्वतः ट्रान्सपोर्टर झालो की काय. अशा लोकांपासून सावधान राहा, नाही तर तुम्हाला सांगतो तुमचं ऍडव्हान्स पेमेंट बोला किंवा तुम्ही बॅलन्स पेमेंट बोला, हे तुम्हाला मिळत नाही मित्रांनो. त्यामुळे मी वारंवार माझ्या व्हिडिओद्वारे, रील्सद्वारे सांगत राहतो, व्हॉट्सअप ग्रुपवर न शक्यतो फसवू नका. नाद गर्दी काय संभाजीनगरवाल्यांचा. बघा मित्रांनो कशी गाडी भरली आणि छोटा हत्ती बर का, पिकअप नाही ती. कसला चाललाय. चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि एक हाईपचं बटन नक्की दाबा MS-20 ट्रॅव्हल विथ RDM ह्या चॅनलला.